छत्रपती संभाजी महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या संगमेश्वर मधल्या सरदेसाईंच्या वाड्याची दुरवस्था झाल्याची बातमी झी 24 तासनं दाखवत सर्वांसमोर ही परिस्थिती आणली। झी 24 तासच्या बातमीनंतर सरकारने याची दखल घेतली। सरदेसाई वाड्यात संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे। सरदेसाई वाड्यात संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा। झी 24 तासच्या बातमीनंतर सरकारला जाग। संगमेश्वर मधला हा सरदेसाई वाडा। यात सरदेसाईंच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं। संभाजी महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या सरदेसाईंच्या वाड्याची दुरवस्था झाली आहे। ही दुरवस्था झी 24 तासनं सर्वांसमोर आणली। आता झी 24 तासच्या याच बातमीची दखल सरकारनं घेतली आहे। संगमेश्वर मधला सरदेसाई वाडा अधिग्रहित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। सरदेसाई वाड्यात संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। सरदेसाई वाडा आहे, ज्या ठिकाणी शेवटच्या क्षणी छत्रपती संभाजी महाराज होते, त्याला त्या ठिकाणी अधिग्रहित करून आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना साजेश स्मारक हे तयार करण्याकरता राज्य सरकार पुढाकार घेईल। छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचं प्रतीक आहे। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत, ते स्वराज्य रक्षक आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास असलेल्या महाराजांच्या स्मारकाची झालेली दुरवस्था अत्यंत वेदनादायी आहे। संगमेश्वर मधील संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष परशुराम पवार गेल्या कित्येक दिवसांपासून लढा देत आहेत। अखेर हा मुद्दा झी 24 तासनं महाराष्ट्राच्या समोर आणल्यानंतर आता सरकारने याची दखल घेतली। त्यामुळे परशुराम पवार यांनी देखील झी 24 तासचे आभार मानले। ह्या संभाजी स्मारकासाठी आम्ही अहोरात्र सनदशीर मार्गाने आंदोलन केली। सरकारच्या लक्षात आणून दिलं की तरी पण ते उपेक्षित राहिली होती। पण छावा सिनेमा आल्यानंतर जी 24 तासने जी काय म्हणजे त्याचा पाठपुरावा केला तो खरंच उल्लेखनीय होता आणि त्याची दखल सरकारला सुद्धा घ्यावी लागली। आणि जी 24 तासचे मी ह्यामार्फत तुम्हाला म्हणजे खूप आभारी आहे। झी 24 तासनं संभाजी महाराजांच्या या स्मारकासाठी सातत्यानं लढा दिला। अखेर सरकार दरबारी झी 24 तासच्या या मोहिमेची दखल घेतली गेली। त्यामुळे लवकरात लवकर महाराजांचं स्मारक उभारलं जाणार ही समस्त शंभूप्रेमींसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।